गजानन महाराजांच्या कृपेने मला सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराज मिळाले. सद्गुरू काडसिद्धांनी माझ्यामध्ये अनावश्यक ज्या गोष्टी होत्या त्या काढून टाकल्या. गुरु नेहमी दर्पण देत असतात. दर्पण ते आपण आपल्याजवळ ठेवायचं असतं आणि त्या दर्पणामध्ये आपण स्वतःला पाहायचं असतं. मी माझ्या आयुष्यभर गुरूंचं जे वैचारिक दर्पण त्यांनी मला जे दिलं ते माझ्या आयुष्यभर आजपर्यंत मी ते जपलंय आणि जोपर्यंत या कुडीत प्राण आहे तोपर्यंत जपत राहणार. ते दर्पण नेहमी दुर्गुण दाखवतात. तुरा मन दर्पण कहलाय. त्यामध्ये सांगितले भले बुरे वाईट चांगलं ह्या सगळ्या गोष्टी ते दर्पण दाखवतं. तर हे दर्पण असंच एका महाराजांनी आपल्या एका शिष्याला दिलं आणि शिष्याला सांगितले दर्पण आहे, दर्पणामध्ये तू पाहिलंस तर तुला वाईट बऱ्या गोष्टी सगळ्या दिसणार. शिष्य गेला आणि पहिलं त्या दर्पणामध्ये आईचा, वडिलांचं, नातेवाईकांचे सगळ्यांचे प्रतिबिंब बघू लागला. त्यामुळे नातेवाईकांचे सगळ्यांचे त्याला प्रतिबिंब बघत असताना सगळ्यांचे दुर्गुण सद्गुण त्याला समजले. परत तो गुरूंकडे ज्यावेळी आला तर गुरु म्हणाले काय केलंस, काय पाहिलंस. तर म्हणाले महाराज मला तुम्ही दर्पण दिलं होतं, त्या दर्पणातून मी सगळ्यांचे गुणदोष तपासले. महाराज म्हणाले ठीक आहे, छान काम केलंस, पण तू तुझे गुणदोष काय तपासलेत का. तर नाही म्हणाला. आपलंही तसंच होतंय. आपण आपले गुणदोष तपासत नाही आणि म्हणून आपल्यामध्ये प्रगती होत नाही. मी नेहमी ज्यावेळी कनेरी मठावर जात होतो आणि प्रवचन ऐकत होतो त्यावेळी नेहमी मला माझ्याकडे बोट करायचो. हे जे सांगितलं बाप्पाने माझ्यासाठी सांगितलं. 3 गुण आणि 5 तत्व असा अष्टधा प्रकृतीनं निर्माण झालेला जो देह आहे तो नेहमी असं बोट करतो. ती 3 बोटं सांगतात तुला बघ, ते बघायला आपण तयार नसतो आणि म्हणून आपली फजिती होते. कारण आपली पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय नेहमी बहिर्मुख आहे आणि बहिर्मुख असल्यामुळे आपल्याला जगाचे सगळ्यांचे दोष दिसतात, आपले दोष दिसत नाही. यासाठी गुरूंचा तो दर्पण घेऊन गेलं पाहिजे आणि त्या दर्पणामध्ये नेहमी आपण आपल्याला स्वतःला पाहिलं पाहिजे. गुरूंनी संदेश दिलेला आहे तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा. त्याप्रमाणे आपलं खरंच आचरण होतंय का. मला सांगितलं स्वप्नात सुद्धा कुणाचं वाईट चिंतू नकोस. मी नाही चिंतणार म्हणजे नाही चिंतणार असा दृढ संकल्प आज घेऊन आपण जायचं आहे. इथे एक दृष्टांत द्यावासा वाटतो मला. एका झाडावर भरपूर आपूस आंबे धरले. चांगली आंब्याची फळं, आपूस आंब्याची फळं तयार होऊ लागली. शेतकरी जो होता, मालक जो होता, त्यानं ते आंबे काढायला सुरुवात केली. त्यात मध्ये एक लबाड आणि धूर्त आंबा होता. तो त्या पानाच्या खाली लपून बसला. हिरवी जर्द पानं आणि त्याच्यात आंबा तो हिरवा जर्द तो दिसेना. बाकीचे सगळे झाडावरचे आंबे काढून शेतकरी घेऊन गेला, मालक घेऊन गेला. हा आंबा म्हणाला बघा मी चकवलं की नाही, फसवलं की नाही मालकाला. बाकीचे आंबे मालकानं तोडले आणि त्याला जिथे काय पाठवायचे होते तिकडे पाठवून दिले. या आंब्याला मात्र आनंद मनस्वी की मी मालकाला फसवलं की नाही. आंबा वाढतच होता. नैसर्गिक गुणधर्माप्रमाणे त्याचं वय वाढतच होतं. हळूहळू तो पक्व झाला, हिरव्याचा पिवळा झाला, पूर्णपणे पिकला. त्याला पश्चाताप झाला. अरे रे रे, मी लपवण्याचा प्रयत्न केला
मिळवलं तर काहीच नाही. कारण मी आता पक्व झालोय, थोड्या दिवसात 1-2-4 दिवसामध्ये खाली पडणार, या झाडावरून खाली पडणार. त्यामुळे आपण असं चुकवण्याचा प्रयत्न नाही करायचा. गुरुनी जी शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीची अंमलबजावणी करायची म्हणून गुरूंकडे यायचं. आपण टाइमपास म्हणून जर येत असू तर शिकता तर कधीच येणार नाही. आणि पुनरुपी जनन, पुनरुपी मरण, पुनरुपी जननी जठरशयनम, असं जर व्हायला नको असेल आणि 84 लक्ष योनीची दिंडी जर चुकवायची असेल तर या कलियुगामध्ये सद्गुरूंसारखा कोणी सक्षम नाही आहे की जो तुम्हाला मुक्ती मिळवून देईल. मुक्ती सद्गुरूंशिवाय शक्यच नाही आहे.